3 किलो मिरचीचा गावरान पद्धतीने केलेला अस्सल सातारी घाटी मसाला किंवा कांदा लसूण मसाला बनवलेला आहे। मिरची निवडण्यापासून ते मसाला बरणीत भरेपर्यंत अनेक टिप्स आणि ट्रिक्स वापरलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, शोभाज किचन हेल्दी फूड मध्ये खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण कांदा लसूण मसाला कसा बनवायचा हे पाहणार आहोत। याआधी 1 किलो आणि 3 किलो कांदा लसूण मसाला कसा बनवायचा ह्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत, त्यांची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे। तसेच आता आपण 3 किलो मिरचीपासून मसाला कसा बनवायचा हे पाहणार आहोत। रेसिपीमध्ये सांगितल्याप्रमाणे आणि पद्धतीनुसार जर तुम्ही मसाला बनवला तर तुमचा मसाला हा अप्रतिम चवीचा बनेल, तसंच तो 1.5 ते 2 वर्ष टिकेल याची खात्री मी देते। चला पाहूया कांदा लसूण मसाला कसा बनवायचा ते। 3 किलो मिरचीच्या प्रमाणात नुसत्या वासानेच भूक लागेल असा सातारी स्टाईल घाटी मसाला किंवा कांदा लसूण मसाला म्हणा, आमच्याकडे याला चटणी म्हणतात, तर तो बनवलेला आहे। हा मसाला सातारा विभागामध्ये घरोघरी केला जातो। भाजी, आमटी, रस्सा किंवा अगदी पिठलं भाकरी सोबत खाण्यासाठी हा मसाला ऑल इन वन चवीचा खजिना आहे। एखाद्या वेळेला भाजी नसेल तरी या मसाल्यामध्ये तेल टाकून भाकरी चपाती सोबत तुम्ही जेवू शकता, इतका छान लागतो। एकदा हा मसाला बनवला की 1.5 ते 2 वर्ष आरामशीर टिकतो। मिरच्या निवडण्यापासून ते मसाला डंकातून कुटून आणेपर्यंत घरातील स्त्रियांचे फार मोठे कष्ट असतात, म्हणूनच या मसाल्याला कष्टाचा स्वाद आणि मायेची चव असते। भाजी आमटी बनवताना इतर कोणतेही मसाले टाकण्याची गरज भासत नाही, इतका अप्रतिम चवीचा कांदा लसूण मसाला किंवा घाटी मसाला बनतो। हा घाटी मसाला बनवताना अनेक मसाल्यांचा वापर केलेला आहे, त्यामुळे आमटी भाजी बनवताना कोणत्याही प्रकारचे इतर मसाले टाकण्याची गरज नाही, इतका सुंदर चवीचा मसाला बनतो। कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आणि घाटी मसाला जवळजवळ सारखेच आहेत, फक्त घाटी मसाल्यामध्ये काही गरम मसाले हे जास्त प्रमाणात टाकले जातात आणि मसाला मिसळताना कोल्हापुरी मसाल्यामध्ये आला आणि कोथिंबीरीचा वापर करतात। घाटी मसाला मिसळताना त्यामध्ये कांदा, खोबरं आणि लसणाचा वापर करतात, आले आणि कोथिंबीरीचा वापर करत नाहीत, एवढाच फरक आहे। मसाला बनवण्यासाठी वेगवेगळ्या मिरच्यांचा वापर केला जातो, त्यामुळे तिखटपणा, रंग आणि चव कायम राहते। वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या आणून त्यांना 1 दिवस उन्हात सुकवून घेतले आणि त्यानंतर सर्व मिरच्या मी निवडून घेतलेल्या आहेत। त्याचप्रमाणे धनेसुद्धा मी उन्हात सुकवून घेतलेले आहेत। मसाला बनवण्यासाठी कोणकोणत्या मिरच्या किती प्रमाणात घेतलेल्या आहेत हे पाहू। निवडलेली लवंगी मिरची 1.5 किलो। तुम्हाला जर कमी तिखट हवे असेल तर 1 किलो लवंगी मिरची घ्या। लवंगी मिरची टाकल्यामुळे मसाल्याला चव येते, त्याचप्रमाणे झणझणीतपणा किंवा तिखटपणा येतो। त्यानंतर शंकेश्वरी मिरची अर्धा किलो। शंकेश्वरी मिरचीमुळे मसाल्याला रंग छान येतो, त्याचप्रमाणे मसाला चविष्ट लागतो। आणि देशी मिरची किंवा रेशम पट्टा बोलतात ती अर्धा किलो। ही मिरची मध्यम तिखट आणि चविष्ट असते, त्याचप्रमाणे रंग छान येतो। बेडगी मिरची अर्धा किलो। बेडगी मिरचीमुळे सुद्धा रंग छान येतो आणि मसाला हा चविष्ट लागतो, त्याचप्रमाणे आणि धने पाऊण किलो, म्हणजे 1 किलोला पाव किलो आपण धने टाकतो, त्याप्रमाणे 3 किलोसाठी पाऊण किलो धने घेतलेले आहेत। 1 किलोचं प्रमाणसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तेथे जाऊन तुम्ही चेक करू शकता। शहाजिरे 60 ग्रॅम, मसाला वेलची 30 ग्रॅम, हिरवी वेलची 30 ग्रॅम, चिरफळ 30 ग्रॅम, नाकेश्वर 30 ग्रॅम, सुंठ 75 ग्रॅम, मेथीदाणे 60 ग्रॅम, त्यानंतर पांढरे तीळ 90 ग्रॅम, प्रत्येकी 30 ग्रॅम, म्हणजे 1 किलोला 30 ग्रॅम। त्यानंतर खसखस 60 ग्रॅम, 3 जायफळ घेतलेले आहेत आणि खडा हिंग घेतलेले आहे। सुंठ, हळद, हिंग आणि जायफळ आपण हे फोडून घेणार आहोत आणि वेगळंच तळणार आहोत। त्यानंतर 450 ग्रॅम साधे जिरे, लवंग 150 ग्रॅम, मिरे 150 ग्रॅम, दालचिनी 150 ग्रॅम। घाटी मसाला बनवताना लवंग, दालचिनी, मिरे हे जास्त प्रमाणात टाकतात। पाऊण किलो सुकं खोबरं, वजनी म्हणाल तर 750 ग्रॅम आहे। खोबरं घेताना चांगल्या प्रतीचं काळ्या पाटीचं राजापुरी घ्यावं। जायफळ, हिंग, सुंठ, हळद हे सर्व आपण फोडून घेतलेलं आहे।
मध्यम गॅसवरती पसरट आणि जाड तळाची कढई घेतलेली आहे. आता एकसारखा वेळ लागणारे पदार्थ आपण भाजून घेणार आहोत. सुरुवातीला खसखस, त्यानंतर पांढरे तीळ, शहाजिरे आणि साधे जिरे टाकून मिश्रण हे फक्त गरम करून घ्यायचे, म्हणजे त्यातील मॉइश्चर काढून टाकायचा, नाहीतर सुगंध कमी होतो. त्यामुळे फक्त मॉइश्चर काढून टाकायचं, हलकंसं गरम करायचं आणि एका ताटामध्ये काढून घ्यायचं. सेम कढईमध्ये लवंग, मिरे, चीरफळ, मोठी वेलची किंवा मसाला वेलची, छोटी वेलची किंवा हिरवी वेलची, नाकेश्वर आणि दालचिनी टाकून मसाला थोडंसं परतायचं आणि त्यानंतर 1 चमचा तेल टाकायचं. तेल टाकल्यामुळे मसाल्यातील सुगंध हा द्विगुणित होतो आणि पुन्हा परतायचा. हे गरम मसाले अगदी मिनिटभरच मध्यम आचेवरती परतायचे आहेत, फार परतायचे नाहीत, नाहीतर मसाल्याला फार सुगंध येत नाही. मसाले परतल्यानंतर सेम ताटामध्ये काढून घेतले. त्याच कढईमध्ये मेथीदाणे भाजून घ्यायचे. मेथीदाणे भाजताना थोडंसं तेल टाकायचं, म्हणजे मेथीदाणे हे छानपैकी भाजले जातात आणि बारीक केले जातात. मेथी भाजत आली की सुंठ बारीक करून घेतलेली आहे ती टाकायची, परतायची आणि त्यानंतर जायफळ आहे ते सुद्धा हलकंसं परतायचं आणि हे सर्व मिश्रण सेम ताटामध्ये काढून घ्यायचं. फोडून घेतलेली हळद आणि फोडून घेतलेला हिंग आता आपण तळून घेणार आहोत. त्यासाठी सेम कढईमध्ये तेल टाकलं आणि तेलाला उकळी आली की सुरुवातीला हळद तळून घ्यायची. हळद फोडून घेतल्यामुळे व्यवस्थितपणे फुलते आणि मसाला कुटताना व्यवस्थितपणे बारीक होते, नाहीतर त्याचे गणे राहतात. म्हणून हळद पूर्णपणे फुलल्यानंतरच एका ताटामध्ये काढून घेतली. त्यानंतर सेम तेलामध्ये हिंग तळून घेतला. आता हिंगही सेम ताटामध्ये काढलेला आहे. हिंग भाजायला फार वेळ लागत नाही, म्हणून हे दोन्ही पदार्थ वेगवेगळे भाजायचे. तळून राहिलेले तेल मी एका भांड्यामध्ये काढून घेतलं. मोठा आणि पसरट घमेले ठेवलेलं आहे. त्यामध्ये सुरुवातीला 1/4 किलो धणे आहेत ते कोरडेच भाजून घेतले. हलकासा सुगंध यायला लागल्यानंतर धणे काढून घेतले. तर सेम घमेल्यामध्ये मिरच्या भाजून घ्यायच्या. मिरच्या भाजताना थोड्या थोड्या भाजायच्या आहेत आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं. अगदी मोठा चमचा तेल टाकलेला आहे आणि मिरचीला डाग पडले की मिरच्या काढून घ्यायचा. मिरच्या भाजून घेतल्यामुळे मसाला तर खमंग लागतोच, पण तो दीर्घकाळ टिकतो, लवकर खराब होत नाही. हे महत्त्वाचे टीप आहे. अशा प्रकारे मी थोड्या थोड्या करत मिरच्या भाजलेल्या आहेत. पाहू शकत असाल, हलकासा डाग पडला ना की मिरची काढायची. मिरची भाजताना कोरडी भाजली ना तर ठसका उडतो आणि फार तेल टाकलं तर मिरच्या ह्या बारीक होत नाहीत, म्हणून प्रमाणातच तेल टाकायचं आहे. अशा प्रकारे डाग पडेपर्यंत मिरची सर्व मी भाजून घेतलेल्या आहेत आणि मोठ्या भांड्यामध्ये काढून ठेवल्या. 2 किलो देशी कांदे साल काढून घेतलेले आहेत आणि थोडे मोठे कापायचे याप्रमाणे, किंवा तुम्ही उभेही कापू शकता. तर एका कढईमध्ये हे सर्व कापलेले कांदे काढून ठेवले. आता मसाला मिसळणार आहोत, त्यासाठीच जे तेल आपण काढून ठेवलं होतं त्यातीलच थोडं तेल घेतलं आणि त्यामध्ये सुरुवातीला खोबऱ्याचे काप केलेले होते ते खोबऱ्याचे काप खमंग तळून घ्यायचे आहेत. थोडेसे लालसर झाले की मग एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि याच पद्धतीने सर्व खोबऱ्याचे काप तळून झालेले आहेत. 2 किलो कांदे मी मोठे मोठे चिरून घेतलेले आहेत. आता हे कांदे थोडंसं तेल टाकून छानपैकी भाजून घ्यायचं आहे. 3 किलो मिरच्यांसाठी 2 किलो कांदे घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता, पण एवढं प्रमाण पुरेसं आहे. त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि मग कांदा भाजून घ्यायचा, म्हणजे कांदा हा लवकर भाजला जातो, त्याचप्रमाणे तो कढईला चिकटत नाही. कांदा भाजण्यासाठी जास्त वेळ लागतो. आता कांदा थोडा परतला की पुन्हा झाकण ठेवलं आणि 5 ते 7 मिनिटांनी झाकण काढून पुन्हा कांदा व्यवस्थितपणे परतून घ्यायचा, जेणेकरून कांदा कढईला चिकटणार नाही आणि पुन्हा झाकण ठेवायचं. कांदा भाजताना मंद ते मध्यम गॅसवरतीच भाजायचा आहे, फास्ट गॅसवरती भाजायचा नाही. आता दर 5 ते 7 मिनिटांनी कांदा मी झाकून शिजवला, पुन्हा परतला. अशा प्रकारे 20 ते 22 मिनिटांमध्ये अगदी लालसर असा कांदा भाजलेला आहे. पूर्ण मॉइश्चर निघालेलं आहे आणि अशा प्रकारे छान कांदा भाजला गेला ना की मसाला आपला 2 वर्षसुद्धा खराब होत नाही. ही महत्त्वाची टीप आहे. तर कांदा भाजल्यानंतर थंड करण्यासाठी ठेवला.
2 किलो खडा मीठ उन्हामध्ये 2 ते 3 तास सुकवून घेतला आहे, जेणेकरून त्यातील मॉइश्चर निघून जाईल. तुमच्याकडे ऊन येत नसेल किंवा कमी वेळ असेल तर मध्यम गॅसवरती कढईमध्ये 2 ते 3 मिनिट मीठ हे परतून घ्यायचं, म्हणजे त्यातील मॉइश्चर निघून जातो आणि आपला मसाला खराब होत नाही. हे महत्त्वाचे टिप आहे. चटणी किंवा मसाला करण्यासाठी आपली संपूर्ण तयारी झालेली आहे. सर्व मसाले, गरम मसाले, मीठ किंवा खोबरं, कांदा, मिरच्या ह्या सर्व भाजून झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे 1 किलो लसूण सोलून घेतलेला आहे. कांदा, खोबरं आणि लसूण हे वेगवेगळ्या डब्यांमध्ये काढून ठेवलेलं आहे. भाजून घेतलेल्या मिरच्या एका गोणीमध्ये घेतलेल्या आहेत. त्याचप्रमाणे गरम मसाला, धने हे एका पिशवीत घेतलेले आहे. आणि हे सर्व साहित्य घेऊन मी डंकावरती आलेले आहे. डंकावरती सुरुवातीला गरम मसाला बारीक केला जातो. गरम मसाला बारीक झाल्यानंतर त्यामध्ये मिरच्या टाकल्या जातात आणि मिरच्या कुटल्या जातात. कुटलेल्या मिरचीचा मसाला हा अधिक चविष्ट लागतो. म्हणजे तुम्ही चटणी किंवा कांदा लसूण मसाला गिरणीवरून दळून आणण्यापेक्षा अशा प्रकारे डंकावरून कुटून आणला ना तर मसाला अधिक चविष्ट होतो. त्याचप्रमाणे डंकावर मिरच्या आणि गरम मसाले कुटल्यामुळे त्यातील तेल रिलीज होतं आणि मसाला अधिक चविष्ट बनतो. मसाला व्यवस्थित बारीक झाल्यानंतर बारीक चाळणीने चाळून घेतला आणि चाळून घेतलेल्या मसाल्यामध्ये सुरुवातीला लसूण टाकला. लसूण टाकल्यानंतर मसाला हा व्यवस्थितपणे बारीक करून घेतला. त्यानंतर खोबऱ्याची पावडर केलेले, कारण असेच जर खोबऱ्याचे तुकडे टाकले तर ते व्यवस्थित बारीक होत नाही, म्हणून तेलामध्ये तळून घेतलेले खोबऱ्याचे तुकडे हे मिक्सरवरती बारीक करतात आणि मग मिसळतात. अशा प्रकारे कांदाही मिसळला. आता आपला मिसळलेला मसाला खाण्यासाठी तयार झालेला आहे. आता हा सर्व मिसळलेला मसाला पुन्हा एकदा डंकामध्ये व्यवस्थितपणे मिक्स केला जातो. तर अशा प्रकारे ही प्रोसेस असते. म्हणजे अगदी मिरच्या निवडण्यापासून ते मसाला बरणीत भरेपर्यंत खूप कष्ट पडतात आणि ह्या कष्टाची चव आणि स्वाद ह्या मसाल्यात उतरलेला असतो. आणि अगदी 100% प्युअर असा 2 वर्ष टिकणारा लाल बुंद, झणझणीत, नादखुळा असा घाटी मसाला तयार झालेला आहे. कोणी चटणी म्हणतं, कोणी मसाला म्हणतं, तर कोणी काळं तिखट म्हणतं किंवा घाटी मसाला म्हणतात. तर गावरान पद्धतीने केलेला हा मसाला जवळजवळ 8.5 ते 9 किलो भरतो. आणि पाहू शकत असाल किती सुंदर लालबुंद असा हा मसाला तयार झालेला आहे. मुठीत घेऊन वळलं तर पहा अशा प्रकारे मूठ वळली जाते. हा मसाला हवाबंद बरणीमध्ये किंवा काचेच्या चिनीमातीच्या बरणीमध्ये दीर्घकाळ टिकतो. मसाला बरणीत भरताना काचेच्या किंवा चिनीमातीच्या कोरड्या आणि स्वच्छ बरणीत भरावा. बरणीच्या तोंडाशी पांढरं शुभ्र स्वच्छ कापड बांधावं आणि कोरड्या ठिकाणी मसाला ठेवावा, म्हणजे तो 2 वर्ष आरामशीर टिकतो. अशा प्रकारे आपण घाटी किंवा सातारी मसाला बनवलेला आहे. एकदा तरी नक्की करून पहा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन आणि टेस्टी रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.